ज्या टायमाला आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो होतो ना, त्या टायमाला आम्ही बघितलं का एवढी भयंकर परिस्थिती म्हणजे अक्षरशः आपले जे मराठी बांधव आहे ना, त्यांच्याकडे जर तुम्ही बघितलं ना, म्हणजे असं डोळ्यात पाणी येतं माहिती आहे का डायरेक्ट आणि त्याच्यासोबतच माहीत नाही किती जणांना त्याच्याविषयी काय वाटतंय, पण जो स्वतः तिथं जाईन, अनुभवन का काय परिस्थिती चालू आहे. एकदम म्हणजे खरंच लय बिकट आणि खरंच लय वाईट परिस्थिती झाली आहे. प्रेमात सांगायची भाषा तर संपलेली आहे. आता आणि आपली मराठ्यांचं असं आहे का आपण तिथं वाईट पण काही करू नाही शकत आणि आपण करणार बी नाही जसं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं अजूक पण एक मराठा, कोटी मराठा आता झालेलं आहे आणि सगळेजण भरपूर सगळी मदत करताय. आमच्याकडून पण जेवढी मदत झाली आम्ही केली, सांगायची गोष्ट नाही. पण फुल ना फुलाची पाकळी आपण जी छोटीशी म्हणतो तेवढंच. आणि म्हणजे एकदम तिथं जर एकदम वेगळं सगळं माहोल झालेलं आहे. पूर्ण मुंबईची कोणासाठी थांबत नाही. मुंबई आता ती थांबलेली आहे आणि आपल्याला मराठ्यांसाठी आरक्षण आहे. आपल्यासाठी आहे आपल्या पण पुढे फ्युचरसाठी तर हे तर शिक्षण तर आहेच आहे. तर बाकी ठीक सगळीकडे आपल्याला फायदा आहे. त्याच्यामुळे जेवढी सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आता माझे प्लॅटफॉर्म आहे, मी इथं करतोय. तिथं पण जाऊन जेवढी मदत करायची केली. पण प्लीज याच्यावर ॲक्शन घेतलीच पाहिजे. लवकरात लवकर आरक्षण आपल्याला भेटलंच पाहिजे.